26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सोपे भाषण. भाषणाची सुरुवात. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, माझे सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भाषणाचा मुख्य भाग. आज 26 जानेवारी हा आपल्या भारताचा एक अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. पण खऱ्या अर्थाने देशाचा कारभार चालवण्यासाठी नियमाची गरज होती. म्हणूनच 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचा संविधान, राज्यघटना अंमलात आले आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. आपल्या देशाचे संविधान जगात सर्वात मोठे लिखित संविधान आहे. हे महान संविधान लिहिण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप कष्ट घेतले. या संविधानामुळेच आज आपल्या समान हक्क आणि स्वातंत्र्य मिळाले आहे. आपली जबाबदारी. मित्रांनो, केवळ भाषण देऊन किंवा ध्वजवंदन करून देशप्रेम संपत नाही. आपण आपल्या देशाचे जबाबदार नागरिक बनले पाहिजे. भाषणाचा शेवट. चला तर मग आज आपण शपथ घेऊया की आपण आपल्या भारत देशाला अधिक सुंदर आणि शक्तिशाली बनवूया. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. मित्रांनो, आपले छोटेसे भाषण कसे वाटले आपल्याला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 26 जानेवारीच्या आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.